जय शिवराय मित्रांनो. थोडी रिक्स आहे पण वातावरण सुद्धा काही ठिकाणी फिक्स आहे. म्हणजे कर्नाटकमध्ये असलेल्या अनेक भागांमध्ये कालच्या तुलनेमध्ये 24 तारखेच्या तुलनेमध्ये आजच्या 25 तारखेच्या काही भागांमध्ये अत्यंत मोठं वातावरण सक्रिय होते आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या काही दक्षिणी भागाकडे, ज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांचा समावेश करते. काल तुरळक ठिकाणी झालाय पण आज पुन्हा व्याप्ती थोडी वाढते आहे आणि नंतर सुद्धा आजची 25 तारीख ओलांडल्याच्या नंतर 30 तारखेला देखील महाराष्ट्राचे, ऐन मध्य महाराष्ट्राचे, पश्चिम महाराष्ट्राचे, काही दक्षिण महाराष्ट्राचे, काही विदर्भाचे जिल्हे सुद्धा वाढत आहेत. तर याच्यामध्ये सर्वदूर व्याप्ती नाहीये, मागच्या 35 पेक्षाही त्याची व्याप्ती कमी आहे. पण ज्या ठिकाणी हरभरा, गहू किंवा शेतकऱ्यांची हळद उघड्यावर असेल तर ह्या तारखेला ह्या जिल्ह्यामध्ये दिलेल्याप्रमाणे दुपारी किंवा दुपारनंतर ह्या शेतकऱ्यांनी हे वातावरण दिसताच आपल्याला ते गोळा करून झाकायचे, 2-3 तासामध्ये झाकायचा वेळ तुम्हाला मिळतोय. तर हे भाग कोणते आहेत ते पहिले पाहून घेऊया. आज कर्नाटकच्या बेळगाव, हुबळी, विजयपुरा, कलाबुर्गी आणि जवळ असलेल्या निपाणी, बेळगाव या भागाचा समावेश आहे, जास्त प्रमाणात समावेश आहे. इथेही भागव्याप्ती 40% आहे. सर्वदूर तर पडणार नाही पण वातावरण सर्वदूर असणार आहे. वेळ आहे दिवस मावळता 4च्या नंतर किंवा संध्याकाळच्या 8-9 वाजेपर्यंत इथे पाऊस ऍक्टिव्ह होऊन जाईल. कोल्हापूरमध्ये आहे, दक्षिणेकडील भागांमध्ये, सांगलीमध्ये तुरळक ठिकाणी आहे, साताऱ्यामध्ये मोजक्या ठिकाणी आहे आजच्या तारखेला 25ला. सोलापूरमध्ये, धाराशिवमध्ये आणि लातूरमध्ये तुरळक ठिकाणी पडेल. ठीक आहे, इथे सर्वदूरची व्याप्ती नाही पण गरमी आणि विजांचा कडकडाट आणि वारं वगैरे जे काही गोष्टी घडतात स्थानिक बेसवरती, ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहायला आपल्याला मिळू शकतात. कलाबुर्गीची व्याप्ती जास्त आहे त्यामुळे लातूरकरांच्या जे काही दक्षिणी निलंगा पट्टा असेल, सावंतवाडी असेल, वरती अजून गेलं तर उमरगा पट्टा असेल, काल इथे मोजक्या ठिकाणी झालाय. पण आजची 25 तारीख इम्पॉर्टंट आहे आणि शेतकऱ्यांनी अजून सतर्क राहायचे. तर उद्या हे वातावरण परत कमी होईल पण थोडंसं मराठवाड्यात ढगाळलेली परिस्थिती, नाशिकमध्ये ढगाळलेली परिस्थिती, बीडमध्ये ढगाळलेली परिस्थिती, बीडपर्यंतही केजपर्यंत आजच्याही वातावरणाची खराब परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे दक्षिण पट्ट्याने आभाळ दिसलं की झाकून ठेवायचे. भलेही कर्नाटककडनं इकडे येते, कोपरेच घेईल पण थोडंफार अजूनही 2-4 ढगामुळे भाग वाढू शकतो, अशी परिस्थिती आहे. आता पुढे 29 मार्चला जर आपण पाहिलं ना तर वातावरण गरमीचं आणि भाप तयार होण्याचं आहे. त्यामुळे याचे पडसाद 30ला नक्की उमटतील. तर भाग बघा हे कोणते आहेत. नाशिक क्षेत्रातले जे काही मालेगाव पट्टे आहे, उत्तरेकडील जी काही साक्री पट्टे आहेत, धुळे जिल्ह्याचा काही मोजका भाग आहे. छत्रपती संभाजीनगरचा विचार घेतला तर वैजापूरचा उत्तर दक्षिण भाग, कन्नड सिल्लोड भाग, इकडे भोकरदन तुरळक ठिकाणी, जालना मोजक्या ठिकाणी, अहिल्यानगर आहे, पुणे आहे मोजक्या ठिकाणी, लातूर आणि नांदेडची व्याप्ती पुन्हा एकदा वाढते तिथे त्या टायमिंगला, परभणीमध्ये मोजक्या ठिकाणी, थोडंसं बुलढाण्यामध्ये देखील काही मोजक्या भागांमध्ये, चिखली वगैरे असेल अशा भागांमध्ये, जळगावमध्ये सुद्धा याची व्याप्ती आहे. खाली पाहायला गेलं तर वाशिम वगैरे भागामध्ये आहे. आता ह्या जिल्ह्यांची आपण नावं घेतली, अजूनही काही जिल्ह्याच्या मध्ये इन्व्हॉल्व आहे. बीड सारखा जिल्हा, लातूर, परभणी, धाराशिव परत त्या 30-31ला सुद्धा आहे. मग याच्यामध्ये काय दक्षता घ्यायची की ठीक आहे, हा तर काही सर्वदूर पडणार नाहीये. मागचा 30-35 ची व्याप्ती होती, 70% भागांना, 65% भागांना त्यांनी घेतलंच नाहीये, जसं तुम्हाला मागे पण सांगितलंय. ह्यावेळेस मी 25% व्याप्ती सांगतोय, म्हणजे मागच्या वातावरणापेक्षाही 10% कमी. पण मागच्या वातावरणामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल किती भागांमध्ये यांनी धुमाकूळ घातलेला आहे. तर ह्यावेळी सुद्धा तो स्थानिक बेसवरती काम करणार आहे. या दिलेल्या जिल्ह्यांना म्हणजे नाशिक असेल, धुळे असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना मोजका भाग, अहिल्यानगर मोजका भाग, लातूर वगैरे भाग, हे 30-31चं चाललंय. मागाशी जे सांगितलं ते 25 मार्च होतं. ठीक आहे, या भागांना देखील तो पराक्रम दाखवण्याचा अंदाज आहे. आणि हुबळी, कोल्हापूर हे जे काही भाग आहेत हे त्याही वेळेस आहेत 26ला आणि ह्याही वेळेस आहेत. त्यामुळे सरळ सरळ इतर तज्ज्ञांच्या मते सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पडणार आहे. पण आपण जे जिल्हे सांगितले ती छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, धुळे, बीड या भागामध्ये मोजक्या ठिकाणी ह्या गोष्टी होतील. आता हे मोजके का असं ना, आपण सांगायचं काय काम पडतंय, मागची टक्केवारी 35 असल्यामुळे त्यावेळेस सुद्धा बऱ्याच जणांचं नुकसान झालंय. हे 25 आहे, 10% कमी नुकसान होईल. पण ज्या ठिकाणी होईना त्या शेतकऱ्याचं 5-6 महिन्याचं जे काही पीक आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतं. तर अशा बेसवरती आपण लक्ष ठेवून त्या तारखेला लक्ष द्यायचंय. मग आज कोणाला सांगितलंय, दक्षिण महाराष्ट्रातल्या सुरुवातीला सांगितलेल्या जिल्ह्यांना, आणि 31-31ला कोणाला सांगतोय की खानदेश सारख्या भागांमध्ये, छत्रपती संभाजीनगर दिलं तर विदर्भातला बुलढाणा आहेच, अकोल्यापर्यंत मजल दिसते त्याची मॉडेलनुसार, वाशिम वगैरे भाग आहे, हिंगोलीचा पण परिसर दाखवतोय, नांदेड वगैरे पण देखील आहे त्याच्यामध्ये, लातूर, परभणी, बीड वगैरे भाग आहे, परत धाराशिव पट्टा आहे. तर अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे 30-31ला सुद्धा. आणि ह्या गोष्टी होत राहणार आहे. तुम्हाला वाटलं का हा फक्त 25-26ला या भागाला घेतलाय, नंतर पुढे ह्या सांगितलेल्या जिल्ह्यांना घेतलाय,
तर पुढे सुद्धा 10-12च्या आसपास वातावरण बिघडणार आहे. नंतर 19-20च्या बेसवरती देखील वातावरण बिघडणार आहे. याचा रिपोर्ट तुम्हाला महिन्या अगोदर दिलेला आहे, त्यामुळे वारंवार सांगण्याची काही गरज नाहीये आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओज टाका अशी सुद्धा काही गरज नाही. पण अनेक शेतकऱ्यांचा माल आज काय घडलंय हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, उद्या काय घडणार हे त्यांच्यापर्यंत अंदाज पोहोचत नाही. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ देखील शेअर करायचा आहे. तर अशा प्रकारचं वातावरण पुन्हा एकदा सिस्टीम तयार होते. आणि थोडक्यात जाता जाता एवढं सांगेन, आज सांगलीमध्ये मोजक्या ठिकाणी, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी, धाराशिवमध्ये देखील तुरळक ठिकाणी, सोलापूरमध्ये काही अक्कलकोट सारख्या ठिकाणी वगैरे, उमरगा, लोहारा खुर्द भागासारख्या ठिकाणी, लातूरमध्ये देखील निलंगा पट्टे, नांदेड पट्ट्याकडे काही मोजक्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे वातावरण. आज महाराष्ट्रामध्ये कमी आहे दक्षिण साईड सोडता, पण पुढचं वातावरण मात्र महाराष्ट्रावरतीच पराक्रम करतंय. त्यामध्ये सांगितलेल्या जिल्ह्यांनी सतर्क राहा. काही अजून कमेंटमध्ये पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेता येईल. जय शिवराय, धन्यवाद.